ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करताना सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिली आहे। फडणवीस यांनी पत्रात उल्लेख केलेल्या ऑडिओ क्लिप माझाच्या हाती लागल्यात। या ऑडिओ क्लिपमध्ये पैसे किती द्यायचे आणि किती घ्यायचे याचा उल्लेख आहे। सेवा ज्येष्ठता असतानाही डावललं जात असल्याचा आणि व्याजाने पैसे घेऊन द्यावे लागत असल्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथाही या क्लिपमध्ये आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचारी भरतीसाठी लाचखोरी, कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यासाठी 300 ते 400 कोटींची उलाढाल सुरू असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून चौकशीची मागणीही केली आहे। सोबत गैरव्यवहाराला पुष्टी देणाऱ्या 3 ऑडिओ क्लिपही मुख्यमंत्र्यांना पाठवून दिल्या। तीनही ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागल्या। ऑडिओ क्लिपमध्ये थेट मंत्रालयाचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी पैसे उकळण्याच्या रॅकेटची चौकशी करा अशी मागणी भाजपने केली आहे। याच्या क्लिप्स सुद्धा जे 500च्या नोटा, 1000च्या नोटा अगदी तपशीलवार त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं तात्काळ याला पाठीशी न घालता या मागचा बोलवता धनी कोण आहे, याच्या मागचा सूत्रधार कोण आहे या घोटाळ्याचा, हे समोर येणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करून याचा पर्दाफाश होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। भाजपच्या या आरोपानंतर सरकारनंही तातडीनं उत्तर दिलंय। चौकशी तर निश्चितच करू, काही असेल विपक्षाच्या वतीनं कोणी जर चांगला एखादा मुद्दा सांगितला असेल जरूर चौकशी करू। चौकशीच्या बाबतीत आमचा कुणाचंही दुमत नाही, चौकशी केलीच जाईल। दोषी असतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा अत्यंत सक्तीनं केलं जाईल। मी मंत्री असताना मी चुकीची कुठली गोष्ट आरोग्य विभागात खपवून घेणार नाही, हे मी खात्रीनं सांगेन। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यभरात जवळपास 19,000 कंत्राटी कर्मचारी आहेत। ग्रामीण आरोग्याचा भार याच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे। कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन आरोग्य सेवा पुरवली आहे। आता यांना कायम करताना जर आर्थिक देवाणघेवाण होत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे। ठाकरे सरकारनं खोलात जाऊन याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणं अपेक्षित आहे। कॅमेरामन व्यंकटेश नायडूसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।